पॉवर प्लेच्या या षटकामध्ये स्ट्रायकर एंड वरती विकी आहे, त्याच्या साथीने आपण पाहिलं तर बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल पहिल्या डावातला हाताळण्याकरता हर्षद सज्ज झाला. पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जातोय ओव्हर द विकेटने विकी करिता. पहिलाच बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला स्लिम डाऊन मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. कोणत्या प्रकारची घाई गडबड पाहायला मिळाली नाहीये. पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळवली जाते आणि सिंगलने टीमचं खातं देखील खोललं गेलंय. एक धावी धावफलकावरती पाहायला मिळेल. पहिलाच बॉल थोडासा हार्ड लेंथ वरती होता आणि त्यानंतर ऑन साइडला चेंडूला फक्त वळवला गेला, दिशा दाखवली गेली आणि त्यावरती ती सिंगल प्राप्त करत असताना विकी. टीमचं खातं खुलं केलं गेलं एक या धावसंख्येवरती. स्ट्रायकर एंड वरती सचिन इथून मात्र पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल हर्षदचा राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक दूर अंतरावरती होते. प्रयत्न चांगले केले होते, एफर्ट चांगले दाखवले गेले होते, झेलसाठी प्रयत्न केले होते. एक सिंगल इथे मात्र मिळेल. रिप्ले मध्ये देखील पाहिलं तर मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता आणि क्षेत्ररक्षक खूप दूर अंतरावरतून चेंडूपर्यंत पोहोचले. तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. टीमची धावसंख्या 2 वरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे. हर्षद चांगली गोलंदाजी करतायत. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं तर त्यांनी पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं आणि तिथे देखील त्यांनी फक्त 2 धावा खर्च करून 2 महत्वाच्या विकेट्स टिपल्या होत्या आणि इथे देखील पाहिलं ना तर मग विकेट टू विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. नेक्स्ट बॉल यावेळेला टॉपेज आहे, फटका फसलाय. शॉट फाईन लेग च्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल फाईन लेग क्षेत्राकडे. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होतील. अगदी चांगल्या टप्प्यावरती हर्षद गोलंदाजी करतायत. टीमची धावसंख्या 4 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. सचिन आणि ही विकी ही जोडी आपल्या टीमला किती धावसंख्येपर्यंत मजल मारून देते देखील पाहावं लागेल, कारण इथे तुम्ही जिंकलात तर मग तिसऱ्या फेरीचं तिकीट तुम्हाला मिळेल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वाचा आहे. विश्वभारती फाटा या संघाला पहिल्या सामन्यामध्ये बाय मिळाली होती, त्यामुळे त्यांच्याकरिता हा पहिला सामना आहे. त्यामुळे आता खूप काही कष्ट त्यांना देखील घ्यावे लागतील. नेक्स्ट बॉल. ओहो, चांगला बॉल, दर्जेदार बॉल. चेंडूवरती नजर नव्हती आणि इथून मात्र पाहिलं ना तर मग एसटी रक्षकानं बॉलला गॅदर केला नाही. अगदी पाहिलं तर एज होती आय थिंक आणि त्यानंतर एक सिंगल धाव मिळेल. ज्यावेळेला तुमची गोलंदाजी चांगली होते ना त्यावेळेला तुमचं क्षेत्ररक्षण देखील चांगलं होणं गरजेचं आहे, कारण तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर मग गोलंदाजाचा आत्मविश्वास हा वाढत असतो. इथे पाहिलं तर धाबा धावफलकावरती 5, चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय. चांगली गोलंदाजी आहे. अचूकता आतापर्यंत राखली हर्षदनं. मोठा फटका मारू दिला नाहीये आतापर्यंत. यावेळेला मात्र चांगला बॉल आहे, गुड लेंथ वरती होता, वेग होता, वेगावरती स्वार झाला. ज्या वेळेला तुम्ही वेगाने गोलंदाजी करता त्यावेळेला त्या वेगावरती नियंत्रण असणं गरजेचं आहे. इनकटर बॉल आतल्या दिशेने चेंडूला वळवलाय आणि ही चेंडू वळवण्याची क्षमता या खेळाडूकडे जरूर आहे. कधी आतल्या दिशेने वळवतो, कधी बाहेरच्या दिशेमध्ये काढतो. हे कौशल्य, ही गुणवत्ता या गोलंदाजाकडे आणि त्या गुणवत्तेचा त्याने चांगला वापर केला. शेवटचा बॉल आपल्याला टॅप करण्याचा प्रयत्न. अगदी पाहिलं तर इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला स्टॉप केलं गेलं, थांबवलं गेलं. एक सिंगल धाव इथे मात्र मिळेल. जरी विकेट नाही आली तरी इकॉनॉमी खूप चांगली राहिली आहे. फक्त धावा खर्च केल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 लाजवाब कामगिरी, कमालीची गोलंदाजी इथून हर्षदची आपण पाहिली. 6 धावा या धावफलकावरती जोडल्या घेतात. 4 ओव्हरचा सामना आहे, परंतु येणाऱ्या 3 षटकामध्ये इथून कमालीची फलंदाजी करावी लागेल, कारण समोरचा संघ एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये आलाय. त्यामुळे बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील मजबूत आहे. जिथे हर्षदने चांगली फलंदाजी केली होती आणि हेच ध्येय या दोन्ही फलंदाजांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून चांगली फलंदाजी करावी लागेल. या स्पर्धेकरिता आपण पाहिलं तर कौशल क्रिएशन भिवंडीच्या माध्यमातून हे स्कोर कार्ड आपण पाहतोय. खूप चांगलं स्कोर बुक या ठिकाणी या स्पर्धेकरिता पुरस्कृत केले गेले. धुमाल सर आय थिंक त्याचे प्रोप्रायटर्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे कौशल क्रिएशन भिवंडी स्कोर बुक आपण या स्पर्धेकरिता पाहतोय. त्यांना देखील मनापासून धन्यवाद असेल. आणि खरं तर धुमाल सर म्हटलं ना तर मग त्यांच्या आवाजातला गोडवा देखील नेहमीच आपण ऐकलाय. उत्कृष्ट कॉमेंटेटर्स म्हणून चर्चेत आहेत. क्रिकेटचा परिपक्व अभ्यास त्यांच्या पाठीमागे आहे
आणि त्यांच्या माध्यमातूनच हे स्कोर्ड कार्ड आपण पाहतोय या स्पर्धेकरिता. सेकंड ओव्हर करिता साहिल आणलाय. सचिन ऑन स्ट्राईक. पहिला बॉल, पहिलाच बॉल फटका फसला. झेलची संधी होती एसटी रक्षकाला. उलटच्या बाजूने हा झेल टिपणं थोडस कठीण होतं, परंतु कठीण कामं तुम्हाला सोपी करावी लागतात या क्रिकेटच्या पटलावरती. एक सिंगल धाव मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 वरती. पहिला बॉल वरती सिंगल मिळवली. स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाज. प्रयत्न जरूर आहेत, परंतु प्रयत्नांना अपयश येताना पाहायला मिळत आहे. मोठे फटके मारण्याचे प्रयत्न केले जातात, एलिव्हेशन होताना पाहायला मिळत नाहीये. यावेळीचा बॉल ओव्हर द विकेटने समोर. स्टँड इन डिलिव्हर अभिनय, आणि इथून मात्र बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. 6 धावा 6 आडी. आयन हँडसम षटकार. कमालीचा फटका होता. जो फलंदाज आतापर्यंत शांत होता, जो संयम दाखवत होता, त्याने आता हात खोललेत. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना 13 या धावसंख्येवरती. गोलंदाजावरती आता थोडा दबाव असेल. साहिल नेक्स्ट बॉल घेऊन सज्ज झालाय. रिव्हर्स खेळत यावेळेला स्वीट हिट केला बॉलला. धावा मिळतील 4. स्वीट चौकार येईल. इथून आपण पाहतोय बॅटर विकीच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. गिअर चेंज केलाय. आता अटॅकिंग क्रिकेटला सुरुवात केली आहे. तर चांगली फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने याही वेळेला आक्रमण केलंय, आणि हा चेंडू देखील पाहिलं तर चांगले प्रयत्न दाखवले गेले. असं वाटलं होतं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल, परंतु चांगले एफर्ट दाखवले गेले आणि तिथून सिंगल मिळवले. 18 धावा या दफळकावरती पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये जे हर्षदने मेहनत घेतली होती, मात्र येथे गोलंदाजावरती अटॅक केला गेलाय, आक्रमण केले गेले. साहिल थोडासा मागडा ठरलाय, ज्यामध्ये एक चौकार एक षटकार येताना आपण पाहिला. टीमची धावसंख्या 18 वरती. आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. धावा खर्च केले गेलेत 12. आता इथे चांगल्या स्थितीमध्ये टीम विश्व भारती फाटा टीम चांगल्या स्थितीमधून आता मात्र मार्ग शोधावा लागेल. ओ चांगला बॉल आहे. पिचिंग चांगली आहे. लेंथ योग्य आहे. यावेळेला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉल काढतोय या ठिकाणी साहिल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 18 वरती आहे. अंतिम बॉल वरती आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती सचिन स्ट्रगल करतायत, संघर्ष करतायत. 5 मध्ये फक्त 3 धावा त्यांनी काढलेल्या आहेत. फुलटॉस होता. यावेळेला एलिव्हेशन झाले का पाहावं लागेल, आणि ते सहज सोपा झेल टिपला गेलाय, आणि इथून खेळीला देखील पूर्ण विराम लागेल. सचिन बाद. पहिला धक्का ब्रदर्स स्पोर्ट्स विश्व भारती या टीमला. दोन षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 12. त्यामध्ये विकेट देखील आली आहे सचिनजी. अपयशी ठरले या सामन्यामध्ये सचिन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जॉन्टी दाखल होतो. 2 षटकामध्ये 18 धावा उभ्या करण्यामध्ये यशस्वी झालाय, परंतु येणारे 12 बॉल किती धावा देऊन जातील हे देखील पाहावं लागेल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 18. या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रजनी, आपण पहिली रात्र पाहतोय. बीएस चॅम्पियन ट्रॉफी 2026 हा महासंग्राम, महाकुंभ मेळा. या स्पर्धेमध्ये आपण मोठ्या संख्येने प्रेक्षकांची देखील गर्दी पाहतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. मनोज पहिला बॉल घेऊन. या वेळेला अवे फ्रॉम द बॉडी चेंडू शरीरापासून दूर ठेवला गेलाय.
अगदी पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावरती विचार केला तर क्षेत्ररक्षणामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू कोण असेल तर जॉन्टी रोड्स जे साऊथ आफ्रिका संघाचे आहेत आणि त्यांच्या नावाचा खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये सज्ज. याही वेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. इथे देखील पाहिलं तर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल इथून देखील पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय रोखून ठेवली आहे, अडवून ठेवली आहे. 18 या धावसंख्येवरती पूर्ण विराम दिला जातोय. चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने हर्षदनं गोलंदाजी केली. साहिल जरूर महागडा ठरला परंतु त्यांनी महत्वाची विकेट्स टिपली. त्यानंतर मनोज आले. मनोज देखील चांगली गोलंदाजी करतात. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल समोर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. याही वेळेला चुकी होणार नाहीये. झेल टिपला गेलाय. फलंदाजाचा संपलाय खेळ. टीमला बसलेला दुसरा धक्का. फलंदाज बाद होईल त्या ठिकाणी. विकी बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. मनोज चांगली गोलंदाजी करतायत. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती विकेट्स मिळवले. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलंय. आई गावदेवी खातिवली संघाच्या माध्यमातून ही रणनीती आहे ना खूप चांगली पाहायला मिळाली आहे. परंतु राहुलला इथून चांगली पार्टनरशिप दाखवावी लागेल, चांगली पार्टनरशिप करावी लागेल. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने मारा केला जाईल. याही वेळेला बॉल फसला. या वेळेला लॉंग ऑफ. या वेळेला देखील टिपला जाईल चेल. आल्या पावली माघारी जावं लागेल राहुलला देखील. बॅक टू बॅक दुसरी विकेट. मिस्टर राहुल बॅक टू द डगआउट. एकंदरीत आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 विकेट्स आलेत. आता विकेट हायट्रिकची संधी निर्माण झाली आहे आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहिलं तर कोणत्याही गोलंदाजाने विकेट हायट्रिक पूर्ण केलेली नाहीये. त्यामुळे ती संधी आता इथे गोलंदाजाला चालून आली आहे. चांगली गोलंदाजी आहे. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत मनोजने. कोणत्या प्रकारची धाव न खर्च करता 2 विकेट्स त्यांनी बॅक टू बॅक टिपलेत. त्यामुळे येणारा चेंडू तितकाच महत्वाचा असेल गोलंदाज मनोजसाठी. तर या बॉलवरती विकेट आली तर या स्पर्धेतला या बीएस चॅम्पियन ट्रॉफी मधला हा पहिला गोलंदाज ठरेल ज्याच्या नावावरती ही विकेट हॅट्रिक जाईल. सचिन आला. स्ट्रायकर एंड वरती सचिन. विकेट हॅट्रिकची संधी ओव्हर द विकेटने. या बॉलला आडव्या बॅटने ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना पहिली धाव इथे मात्र पूर्ण येऊ शकल. खेळपट्टीवरती स्लिप होताना पाहायला मिळाले. थोडेसे एक सिंगल इथे मात्र धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 या धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चेंडू क्रमांक 5 चा खेळ पूर्ण झाला. शेवटचा बॉल शिल्लक. 19 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. शेवटचा बॉल शिल्लक. परंतु दुसऱ्या एंड वरती पाहिलं तर मग आता जॉन्टी आल्यात. जॉन्टीला चांगला खेळ दाखवावा लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. अंतिम बॉल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे देखील पाहिलं तर एलिव्हेशन नव्हतं. इथे मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळालं. यस नो मध्ये विकेट आली आहे जॉन्टीची. आणखीन एक विकेट कमावली आहे. ब्रदर स्पोर्ट्स विश्व भारती या टीमनं फलंदाज जॉन्टी बाद. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती आहेत 20 धावा. फक्त 2 धावा गोलंदाज मनोजने खर्च केल्या. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली. अचूकता ठेवली. विकेट्स मिळवल्या. धावसंख्या रोखली. सर्व गुण संपन्न गोलंदाजी मनोजच्या माध्यमातून आपण पाहिली. शिवम अगदी पाहिलं तर आमचे
पंच नाईक सर देखील आम्हाला सांगतात की ते जेही खेळाडू आलेत ना बॅटिंग करण्याकरिता, तर कधी सचिन, कधी जॉन्टी, कधी राहुल, कधी सचिन, आणि आता पुन्हा एकदा न्यू बॅटर शिवम. शिवम म्हटलं तर मग शिवम दुबे यांची आठवण येईल. इंटरनॅशनल प्लेअरची नावे या ठिकाणी आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. परंतु त्या पद्धतीचा खेळ देखील दाखवणं गरजेचं आहे, कारण पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 19 धावा आल्यात. इथे वार पलटवार करावा लागेल विश्व भारती या टीमला, कारण समोरचा संघ ताकदवार आहे. एक सामना त्याने जिंकलेला आहे, आज तो सामना दुसऱ्या फेरीतील आहे. त्यामुळे येणाऱ्या 6 बॉलवरती अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. अभि नाही तो कभी नाही. पहिला बॉल मार्गस्थ केला जाईल. गोलंदाजी मार्क वरती सोहमला आणलाय. पहिला बॉल सोहमचा. अवे फ्रॉम द बॉडी. या वेळेला शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवलाय, आउट ऑफ द ऑफ स्टंप. एक्स्ट्राच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 21, 21 धावा. आतापर्यंत विकेट्स गमावले 4. थोडस बॅकफूट वरती आहे. नेक्स्ट बॉल इथून मात्र मार्गस्थ करण्याकरिता सोहम सज्ज झालाय. स्लॉग ओव्हर मध्ये सोहमला आणलाय ओव्हर द विकेटने. पुढचा बॉल मारा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफूट वरती आल्या. पुलचा फटका खेळायचा होता. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना लॉंग बॉल मध्ये मिळेल 1 धाव. मात्र इथे सिंगल डबल वरती भर देण्याचा प्रयत्न केला जातो. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारू दिला जात नाहीये. कोणत्या प्रकारचा ओव्हरपिच बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, फुलटॉस बॉल हे हाताळले जात नाहीयेत. विकेट टू विकेट गोलंदाजी, हार्ड लेंथ गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत राहिली आहे टीम खातिवली संघाच्या गोलंदाजांकडून. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. पुल्लर लेनचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर. इथून डॉट बॉल आलाय. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्याकरता दोन्ही टीमचे कर्णधार जय दुर्गा विश्वगड आणि जांताराजा हिवाळी बोथ कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित या. विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. यानंतर आपल्या सामन्याचा टॉस केला जाईल. हाफ इनिंग नंतर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 22. पुढचा बॉल यावेळेला देखील समोरच्या दिशेने खेळायचं होतं. स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले नाहीयेत, परंतु एक सिंगल इथे मात्र जरूर मिळेल. प्रथमतः चेंडू बॅट वरती आदळला, त्यानंतर शरीराचा वेध घेतला आणि त्यानंतर सिंगल. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 चेंडू. चांगली कामगिरी आतापर्यंत खातिवली संघाची राहिली आहे. गोलंदाजी आणि त्याच बरोबरीने चांगलं क्षेत्ररक्षण टीम खातिवली संघाकडून आपण पाहिलं. अगदी बांधून ठेवलं गेलं विश्व भारती या टीमला. कोणत्या प्रकारची मोठी फटकेबाजी करू दिली नाहीये. अगदी पहिल्या षटकापासून विकेट टू विकेट गोलंदाजी पाहिली आहे. हा बॉल खराब पद्धतीने हाताळला गेलाय. अगदी पाहिलं तर ऑफ स्टंपला मिस करेल. बराचसा बाहेरचा बॉल आणि त्यानंतर एक सिंगल इथे मात्र मिळत असताना टीमची धावसंख्या आपण पाहतोय 24, 24 धावा. येणाऱ्या 3 बॉलवरती कमीत कमी 10 ते 12 धावा आल्या ना तर मग फायटिंग टोटल असेल. त्याकरिता फलंदाजाला आपले हात खोलावे लागतील. तो आत्मविश्वास त्यांना दाखवावा लागेल. आत्मविश्वासानं फलंदाजी करावी लागेल. नेक्स्ट बॉल सोहम सज्ज झालाय. यावेळेला आक्रमण तर जरूर केलंय. उंची गाठली आहे आणि लांबी देखील गाठली आहे. ज्या स्ट्रोकची, ज्या फटक्याची गरज होती, नित्यांत गरज होती, तो फटका आलाय. 6 धावांकरिता षटकार. जे 30 धावा धावफलकावरती. नुकतीच चर्चा सुरू होती या बॉल अगोदर की इथून जर 10 ते 12 धावा आल्यात तर मग फायटिंग टोटल असेल विश्व भारती टीमसाठी, आणि त्या 6 धावा. संघर्षाचा संघर्षमय आपण षटकार पाहिलाय. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय सचिन. विकेट करण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र उंची गाठली, लांबी गाठली नाही. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि झेल सहजरित्या कॅरी केले गेले. फलंदाज सचिन बाद. 5वा धक्का विश्व भारतीय या टीमला आणि इथून मात्र निम्मा संघ परतीच्या प्रवासाला.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना अक्षय टीमची धावसंख्या 30 वरती. 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल हा टार्गेट सेट करणारा असणार आहे. उद्या देखील कवाड ते अंबाडी क्रिकेट असोसिएशन मधील आपल्याला सामने आमने सामने लढताना पाहायला मिळतील. त्यानंतर 40+ धमाका पाहायला मिळेल. लीग पद्धतीच्या मॅचेस खरं तर प्रत्येक दिवसाला 5 संघ असतील आणि प्रत्येक टीमला एक आयकॉन खेळाडू. पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यातील ज्यांनीही क्रिकेट गाजवलंय ना ते सर्व खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. सर्व लेजंड क्रिकेटर अनुभवी क्रिकेटपट्टू या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. शेवटचा बॉल सोहम सज्ज झालाय. राईट मोर द विकेटने मारा केला जाईल अक्षय करिता. ओ दांडी 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 गुल परफेक्ट यॉर्कर. फलंदाज अक्षय बाद. वगड या दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेच टॉस साठी आणि या सामन्याचं नाणेफेक करण्याकरिता आशिष पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांनी खूप मेहनत घेतली गुणलेखकाची या स्पर्धेकरिता. त्यांच्या शुभास्ते आपण करूयात नाणेफेकी. चला टीम विश्वगड टीम आपला कर्णधार पाठवा. तर 30 धावा या धावफलकावरती जोडल्या गेलेत. 31 धावांचं टार्गेट असेल. विजयाकरिता आई गावदेवी खातिवली या टीम समोर. जय दुर्गा स्पोर्ट्स विश्वगड अंतिम ऑफिशियल कॉल आपल्याकरिता, कारण आम्ही अगोदर देखील आमंत्रित केलं होतं आपणास की हाफ इनिंग नंतर आपला टॉस होईल. शुभम भोईर लेट पण थेट आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इन ऍक्शन मध्ये आज ते देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. जे फायर ब्रिगेड मध्ये कार्यरत आहेत, आज देखील त्यांच्या गोल्डन षटकारांची आम्हाला आठवण आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक धोंडा उडवली. 1 चेंडू 6ची गरज असताना वारे टीमला त्याने विजय मिळवून दिला आणि त्याच वारे टीमनं जय बजरंग गोरसई बला पराभूत करत पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला होता आणि त्याचा पूर्ण श्रेय शुभम भोईरला जातं. जाणता राजा हिवाळी ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला गेलाय. 31 धावांचं टार्गेट. 24 बॉल 31 धावा. असला बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहतोय आपण खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं घेत आहे. प्रोप्रायटर्स शंकरजी गुळवी आणि त्यांची संपूर्ण टीम वर्क खूप चांगली मेहनत घेतात या स्पर्धेकरिता. एकतीस धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 31 धावांचं आव्हान आहे. आव्हान कोणत्या पद्धतीने पार केलं जाईल की या आव्हानापासून रोखलं जाईल, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. कारण हाय स्कोरिंग मॅचेस लवकर चेस होतात, परंतु लो स्कोरिंगच्या सामन्यांसाठी तुम्हाला लढावं लागतं. परंतु ते लढवय्या आता इथे बनावं लागेल टीम विश्व भारती फाटा या टीमला. कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती ना टीम खातिवली संघाने, त्या पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र याही गोलंदाजांना करावं लागेल. चला विनंती आहे खातिवली टीम आपली सलामीची जोडी मैदानात दाखल करा. बी फास्ट, कारण यानंतर बरेचसे सामने शिल्लक आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही स्पर्धा अगदी व्यवस्थितरित्या संपन्न करायची. त्याकरता आपलं मोलाचं सहकार्य आम्हाला असणं गरजेचं आहे. PS चॅम्पियन ट्रॉफी 2026 सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना हर्षद आणि त्याच्या साथीने जयेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
हर्षदने दमदार फलंदाजी केली होती या सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार देखील आपल्या नावावरती केला होता. 24 मध्ये 31 काढायचे आणि टीम विश्वभारती फाटा टीमला हा जर सामना जिंकायचा असेल ना तर मग हर्षदच्या विकेटवरती फोकस करावा लागेल. यानंतर आम्ही आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती मोनिश पाटील सर यांना. वेलकम बॅक मंडळी. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. या विभागामधली आपण पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा पाहतोय आणि जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. जयेश पाटील स्ट्रायकर एंड वरती आणि हर्षद नॉन स्ट्रायकर एंड वर मॅचला केली जाईल सुरुवात. पहिला बॉल बाहेर निघतोय, बाहेर निघताना दिसतोय आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर अंपायरचा इशारा येतो वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं सुरुवात केली जाते. एक्स्ट्रा पासून सुरुवात केली. धाव फलकावरती धाव आपण पाहतोय 1 या आकड्यावरती. टार्गेटचा विचार केला फार मोठं नाहीये, टोटल छोटं टोटल 31 धावांची गरज आहे, पण चर्चा त्यावर देखील करूयात. हो शॉर्ट बॉल यावेळेस once again white ball. दोन व्हाईट बॉल आले एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. पुन्हा व्हाईट बॉल येईल की काय? हो जरूर. वन्स अगेन इंटेन्शन तर क्लिअर दिसतं गोलंदाजाचं की बॅटरचं रडार पासून थोडं दूर ठेवायचंय, पण फार जास्त दूर करतोय. आणि बघा ज्या पद्धतीने आपण चर्चा केलेली की टार्गेट मोठं नाही, 31 धावा फलकावरती बनवायचं, पण लास्ट रिडिंग मध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की जे संध्याकाळच्या सत्रामध्ये हवेचा वेगामुळे फटके मोठे जात होते ते कुठेतरी थांबलेत. आता मिस टाइम स्ट्रोक कनेक्ट झाले, चांगले स्ट्रोक देखील बाहेर जात नाहीयेत. शॉर्ट बॉल एज लागली बॅटची हवेमध्ये, फिल्डर पोहोचले आणि त्यानंतर काम झालं. विकेट मिळत असताना पहिल्या क्रमांकाचा जयेश पाटील आता माघारी निघाला. आणि आता नवीन बॅटर रोहित आता मैदानामध्ये येतो. एक सिक्सर चांगल्या पद्धतीने जोडलेला रोहित जेव्हा आला होता बॅटिंग करण्याकरिता. आजचा दिवस जर बघितला गेला तर हनुमान जन्मोत्सव आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर थाटामध्ये अनेक सारे गावं अशी असतील की ज्या गावामध्ये आज पारंपरिक तुम्हाला नाटक पाहायला मिळतील, कारण की ती परंपरा आहे. हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी आपल्याला अनेक साऱ्या गावांमध्ये नाटक पाहायला मिळतात. परंपरा जोपासता आली पाहिजे, परंपरा जोपासली पाहिजे. खरं तर येणाऱ्या प्रत्येक नवीन तरुणाई पिढीला सांगितलं पाहिजे आपली परंपरा काय आणि ती कशा प्रकारे आपण जोपासतो. चला मॅच कडे पुन्हा एकदा वळूयात. 2 बॉल फेकलेत आतापर्यंत, 1 विकेट मिळवलाय, 3 धावा आहेत आणि तिन्ही धावा जर बघितल्या वाईटच्या स्वरूपामध्ये पुन्हा हवेमध्ये बॉल आहे, पण आता फिल्डर पोहोचणं थोडं कठीण झालंय. दूर होता बॉल, प्रयत्न चांगले केले परंतु दुसरी धाव देखील बनली. तिसरीचा प्रयत्न स्ट्रायकर एंडला धोका होईल की काय, पण बनवल्या धावा 3. कदाचित नॉन स्ट्रायकर एंडला विकेट डायरेक्ट आली असती तर रोहित कदाचित माघारी परतला असता, पण 3 धावा मिळाल्या आणि या 3 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 6 आकड्यावरती. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. टोटल बॉल फेकलेत या गोलंदाजाने 6, ज्यामध्ये 3 लीगल डिलिव्हरीज आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 3 चेंडू फेकलेत, 3 वाईड आहेत आणि 1 ट्रिपल. अशा मदतीने 6 आकड्यावरती. पण जर या मॅच मध्ये आणखी 1-2 विकेट इकडनं मिळाले तर मॅच बनवू शकते. लो टोटल मध्ये आपण ऑलवेज पाहिलंय छोटे टोटल जेव्हा पण असतं ना तेव्हा मॅच मध्ये विकेट मिळाले तर मॅच रंगते आणि क्रिकेटची एक वेगळीच मजा राहिली.
लो स्कोरच्या मॅच बघायला. सो आपण एक्सपेक्ट करूयात की इकडनं देखील मॅच रंगताना दिसेल. हर्षद करिता अगदी टेक्निकली चेंडूला पॉइंटच्या दिशेने खेळल्यात. एक बनली आहे, पुन्हा दुसरीचा प्रयत्न झाला आणि फेकी करेपर्यंत 2 बनवल्या गेल्या आणि या 2 धाब्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या त्या 8 आकड्यावर. षटक क्रमांक मार्गस्थ असताना पहिल्या क्रमांकाचं जे पॉवर प्ले हाताळतो गोलंदाज सचिन घरत. आणि दरम्यान रमेशजी जाधव आणि त्याचबरोबर महेंद्र पाटील यांचे इथे शुभागमन झाले आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. यशश्री लॉन अँड रिसॉर्ट आपण पाहतोय, जिथे कोणतेही मंगल कार्य तुम्हाला तिथे पूर्ण करायचं असेल तर यशश्री लॉन अँड रिसॉर्ट सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचे मॅनेजर सध्या महेंद्र पाटील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आणि त्यांच्या समोर सन्माननीय रमेशजी जाधव हे देखील आपण पाहतोय. खाली राहिला बॉल, टॅप करायचा प्रयत्न केलाय, नॉन स्ट्रायकर एंडला आता डोका डायरेक्ट हिट झालाय आणि बनलं काम. विकेट मिळेल रोहित माघारी. विकेट क्रमांक 2 हा गोटी नेम होता, विकेट मिळालाय 2 क्रमांकाचा. चेंडू फेकले, 5 विकेट मिळाले, टोटल 2. रोहित आणि त्याच्या समवेत जयेश हे 2 विकेट माघारी परतले गेलेत. हर्षद अजूनही आहे 9 धावा आहेत फलकावरती. षटक कंप्लीट झालं पहिला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, टोटल 9 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. आणि आता नवीन बॅटर साहिल पाटील हर्षद सोबत पार्टनरशिप करावी लागेल, पार्टनरशिप जुळवावी लागेल मॅचला जर इकडनं बनवायची असेल तर. की पार्टनरशिप मध्ये तुम्हाला छोटं टोटल असो मोठं टोटल असो तुम्ही धावा बनवतात आणि जितका वेळ तुम्ही क्रीज वरती घालवाल तितका प्रश्न पडतील गोलंदाजांना. पण विकेट पडत राहिले तर मग नाही, मॅच बदलेल. आणि असे चित्र अनेकदा पाहिलेत आपण. हिट टू हिट फाईटने बघितलं गेलं तर मी म्हणेन की बरोबर समांतर मॅच चालली आहे. 18 बॉल आणि 18 मध्ये 22 ची गरज आहे. सो असं म्हणावं लागेल की रन बॉल इक्वेशन ऑलमोस्ट. आणि षटक क्रमांक आता 2 जॉन्टी गोलंदाजीवरती आलेत. चित्र बदललंय थोडस, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पहिल्या 3 मॅचेस मध्ये जर बघितलं गेलं तर मिस टाइम स्ट्रोक देखील मोठे कन्वर्ट होतं ते सिक्सर मध्ये. पण आता बरोबर मिडल झाले तरी देखील बॉल नाही बाहेर जात. क्लायमॅटिक कंडिशन जरूर इथे प्रश्न विचारतात. पहिला बॉल पायावरती लागला, अंपायरचा इशारा काय तो पाव लागेल. पण धाव फलकावरती जर बघितलं गेलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव बनती. हाईट थोडी जास्त होती त्याच्यामुळेच विकेटला कुठेतरी हा बॉल मिस करत होता आणि अंपायरचा तेच इशारा आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव डेफिनेटली उंचीवरती बॉल जात होता. आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक आपण पाहतोय 10 आकड्यावरती. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ती धाव आली आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. डबल फिगर मध्ये आता टीम खातिवली संघ जाऊन पोहोचला गेले. 10 टार्गेटचा पाठलाग सध्या चालू 31. सो विजयाकरिता अजूनही धाव फलकावरती 17 बॉल मध्ये 21 बनवायच्यात. हर्षद आता स्ट्रायकर एंडवर एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? ओ स्लो बॉल, पुन्हा अपील आहे की काय? गतीमध्ये परिवर्तन केलेला स्लो चेंडू, बॅक ऑफ दी हँड हा स्लो बॉल होता आणि पिक नव्हतं केलेलं बॅटरने. हा पहा बरोबर ते फिंगर रोल केले बॉल वरती आणि त्याच्यामुळे स्लॉक स्वीप करायचं होतं बॅटर हर्षदला. पण बॅट वरती बॉल नाही आला. टप्पा पडल्यानंतर हलका वलन देखील घेतला बॉलने आणि बरोबर डोक्यावरती बॉल दळला. डॉट बॉल. व्हेरिएशन चांगले दिसले गोलंदाज जॉन्टीच्या माध्यमातून. या आधी वेगवान बॉल फेकलेला, आता स्लो बॉल फेकलाय. सो गतीमध्ये परिवर्तन करतोय, व्हेरिएशन तो चांगले दाखवतोय आणि त्याच प्रयत्नात आहे. पुन्हा त्याच पद्धतीने टाकायचा होता तर ओळखलाय. भरपूर शॉट केला होता बॉल आणि त्यानंतर अंपायरचा इशारा धावाच्या. आणि या चौकाराच्या मदतीनं 14 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे.
14 रन्स आणि आता 15 बॉल मध्ये 17ची गरज आहे. पुन्हा त्याच पद्धतीने हुक केल्या बॉलला. नाही, तुम्ही व्हेरिएशन कराल परंतु तुम्ही एकच चेंडू वारंवार हाताळा तर बॅटर रेडी आहे. आणि आता बॉलला पाठवलंय सरळ डीप बॅकवर्ड ऑफ दी स्कोअर लेगच्या पलीकडे. धमाकेदार हर्षदचा येतोय हा षटकार. धावा 6. टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 20 आकड्यावरती. आता विजयाकरिता 11ची गरज राहील. 14 मध्ये 11 बनवायच्यात. आता चेंडू जास्त आणि धाव्यांची गरज कमी राहिली. त्यानंतर होणारी मॅच दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचंय. हिवाई आणि त्याच समवेत विश्वगड टीम हिवाळी संघाने टॉस जिंकला आणि त्याने सर्वप्रथम तर डिसाइड केलंय फिल्डिंग. गोलंदाज तयार. पुन्हा त्याच पद्धतीने बॉल हाताळायचा प्रयत्न केलाय. वारंवार लेग स्पिन पद्धतीने हा गोलंदाज चेंडू हाताळतोय, टर्न करतोय. पण बघा टप्पे महत्वाचे आहेत. फार जास्त आतून चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे बॅटरला रूम जास्त क्रिएट मिळते आणि ते परखतोय हर्षद बरोबर. पहिल्या बॉलवरती फसवला होता जरूर, पण त्यानंतर पलटवार चांगला केलाय. त्या फलकावरती मागील बॉलवरती एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने या षटकातील टोटल 5 बॉल फेकलेत. पाठलाग चालू 31चा धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 21 आकड्यावरती. सो विजयाकरिता आता राहिले चेंडू इकडनं 13 आणि 13 मध्ये बनवायचे 10 धावा. साहिल आता स्ट्रायकर एंडवर. पहिला बॉल जेव्हा साहिलने फेस केले लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली होती. जोरदार अपील होती तिकडे. अंतिम बॉल वेगाने हाताळलाय. हा बॉल चांगला आहे. ऑफ समला बरोबर पुढे टाकला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती आणि रिधाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक समाप्त झाले. दुसरं एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 21 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट and now remaining 10 runs required 12 balls. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये आता उदय. पेनल्टी षटक आहे. 12 मध्ये 10 ची गरज आहे. 5.00 चा आस्किंग रन रेट. प्रत्येकी षटकाच्या पाठीमागे 5 च्या एव्हरेजने आता धावा फलकावरती बनवायचा. हर्षद स्ट्रायकर एंडवर. 12 चेंडू 10 ची गरज असताना उदय करेल का आपल्या संघाचा? दूर केलाय बॉल. खेळल्या दूर वरण आणि त्यानंतर पॉइंटच्या रिजन मध्ये बॅकवर्ड ऑफ पॉइंटला बॉल चालला. एक बनली आहे, दुसरीचा देखील प्रयत्न फेकी करेपर्यंत आल्या 2 धावा आणि आज 2 धाव्याच्या मदतीने अंपायरचा इशारा काय येतो? आउट ऑफ द पिच. हा नो बॉल आहे आणि नो वरती मिळाल्या 2. सो एकंदरी मिळतील टोटल 3 आणि या 3च्या मदतीने धाव फलक 24 वरती जाऊन पोहोचला येणारा बॉल फ्रीडचा. आता संधी असेल अटॅक करण्याकरिता. भरपूर वेळ हर्ष शांत खेळला होता. 7 बॉल फेस करत असताना 16 धावा, 1 सिक्सर, 1 चौकार त्याचा बॅट मधनं. पण आता त्याला संधी मिळाली आणि इक्वेशन बघितलं गेलं तर खेचला बॉलला. स्कोअर लेग खेळे. हा बॉल निघून जाईल सीमा पार. हर्षदचा हा दमदार षटकार.
थँक्यू दिजे. एका धावेची गरज आहे विजयाकरिता. या सिक्सरने काम बनवलंय. मॅच समांतर 30 धावा फलकावर. एका धावेची गरज आहे आणि खेळ पॉइंटच्या दिशेने बरोबर स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय आणि एक सिंगल बनवली आणि मॅच इथे होते समाप्त. जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे आपण प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक देणार आहोत. ब्रदर्स ग्रुप विश्ववाती फाटा आणि टीम गावदेवी स्पोर्ट्स खातिवली या दोन संघांमध्ये आपण मॅच पाहत होतो आणि या मॅचचा हिरो